जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक पद भरती 2025 संदर्भात जी काही अर्ज प्रक्रिया आहे तर ती अर्ज प्रक्रिया 14 तारखेपर्यंत असणार आहे। तर ज्या उमेदवारांनी अर्ज सध्या बघा अजूनही केला नसेल तर अशा उमेदवारांनी अर्ज करून घ्या, कारण ह्या ठिकाणी जी काही मुदतवाढ असेल तर ती सध्या मिळणार नाही। अंतिम तारीख 14 असणार आहे, तर आज आणि उद्या ह्या 2 दिवसामध्ये सध्या अर्ज करून घ्यायचा आहे। तसंच बघा जी काही परीक्षा 24 तारखेपासून सध्या बघा सुरुवात होणार आहे, तर ते सध्या परीक्षा परिषदेचं जे काही नियोजन आहे तर ते नियोजन प्रसिद्धी पत्रकानुसार आपल्या सर्वांना माहिती आहे। परंतु मध्यंतरी जी काही परीक्षा पुढे जाणार किंवा नाही अशा पद्धतीने जी सध्या सोशल मीडियामध्ये बातम्या सध्या बघा येत होत्या, तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी महत्त्वाचं जे काही पत्र आहे तर ते परीक्षा परिषदेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलं आहे। आणि त्याच्यामध्ये सध्या जो काही खुलासा आहे तर तो खुलासा सध्या बघा या ठिकाणी करण्यात आला आहे की ह्याच्यामध्ये जी काही परीक्षा असेल तर त्या परीक्षेचा देखील खुलासा करण्यात आला आहे। तर सविस्तर आपण बघूया। त्या इथं तुम्हाला दिसतंय की हे जे पत्र आहे तर हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने आजच्या दिवसाला सध्या बघा टेट परीक्षा 2025चं हे जे प्रसिद्धी निवेदन सध्या इथं आलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये सविस्तर म्हटल्यात आलं आहे की जे काही 25/4/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली जी सध्या बघा हे ठिकाणी संकेतस्थळावर ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्याची सध्या बघा जी काही सूचना होती, तर त्या सूचनेनुसार 10/5 ते ह्या ठिकाणी 14/5 जी काही सध्या बघा मुदत आहे तर ती मुदत सध्या बघा इथं देण्यात आली होती। आता लास्ट जी असणार आहे आवेदनपत्र ह्या ठिकाणी शुल्कासहित भरण्याची जी काही मुदत आहे तर ती 14/5/2025 रात्री या ठिकाणी तुम्हाला 12 वाजेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया करून घ्यायची आहे। तसंच बघा या ठिकाणी पुढे काय म्हटलेलं आहे की तथापि अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 पुढे ढकलण्याबाबत व इतर अडचणीबाबत यूट्यूब चॅनल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म संदर्भात अन्य माध्यमाद्वारे अनधिकृत बातमी या ठिकाणी बघा प्रसिद्ध होत आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊन परीक्षा परिषदेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण असल्याचे दिसून येत आहे। कारण आपल्याला माहिती आहे की बरेचसे जे काही वर्तमानपत्र आहे तसंच वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या ज्या काही परीक्षेसंदर्भात या ठिकाणी बातम्या सध्या इथं प्रसिद्ध होत होत्या आणि त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जो काही परीक्षा परिषदेच्या वतीने हा खुलासा करणे गरजेचं होता। त्यानुसार बघा जो काही खुलासा आहे तर तो खुलासा इथं करण्यात आला आहे। तर ह्याच्यात काय म्हटलेलं आहे की जे सध्या कार्यालयीन दिनांक 21/3/2025च्या प्रसिद्धी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी जे काही व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन जे आहे तर ते मे व जून यामध्ये बघा करण्यात आले ह्या ठिकाणी करण्यात येणार असल्याचे अवगत करण्यात आले होते। आपल्याला माहिती आहे की 21/3/2025ला सध्या नोटिफिकेशन जे आलं होतं त्या नोटिफिकेशनमध्ये आपल्याला सरळ त्या ठिकाणी बघा सांगण्यात आलं होतं की जी काही परीक्षा आहे टेट 2025 परीक्षा तर ती मे व जूनमध्ये सध्या बघा या ठिकाणी होणार असल्याबाबत आधीच बघा या ठिकाणी अवगत करण्यात आलं होतं 21/3/2025ला। त्यानुसार बघा पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत जी काही आवश्यक ती पूर्वतयारी करावी असे देखील सध्या त्या ठिकाणी आवाहन करण्यात आलं। आपल्याला हे पत्रामध्ये जी काही पूर्वतयारी होती परीक्षेसंदर्भात तर ती पूर्वतयारी सध्या बघा करावी असं देखील आव्हान परीक्षा परिषदेच्या वतीने इथं करण्यात आलं होतं। आणि सदर जी काही परीक्षा आहे तर ही नियोजित ह्या ठिकाणी केल्याप्रमाणे घेण्यात येणार आहे। तर हे स्टेटमेंट सध्या महत्त्वाचं असणार आहे, कारण जी काही परीक्षा आहे तर ती परीक्षा ज्या पद्धतीने नियोजित केलेली आहे त्याच पद्धतीने सध्या इथं घेणार आहे। अर्थात जो काही पहिला पेपर आहे तर तो सध्या बघा या ठिकाणी फर्स्ट जे काही परीक्षेचा दिवस असणार आहे तर तो 24 तारखेला सध्या बघा परीक्षा जी नियोजित केलेली आहे तर त्याच दिवसाला इथं सुरुवात होणार आहे। तर ह्या स्टेटमेंटमध्ये अशा पद्धतीचा जे काही खुलासा आहे तर तो खुलासा इथं करण्यात आला आहे। तसंच बघा त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये यूट्यूब चॅनल व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर दिल्या जाणाऱ्या बातम्या किंवा अफवांवर विश्वास ठेवता या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व माहितीचे अवलोकन करावे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अधिकृत वेबसाईट व्यतिरिक्त अन्य माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या चुकीच्या माहितीमुळे विद्यार्थ्यांचे उमेदवारांचे नुकसान झाल्यास महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कार्यालय सध्या बघा जबाबदार राहणार नाही। तसेच जे काही अधिकृत सध्या बघा वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवर जी काही माहिती असेल तर त्या माहितीनुसारच कार्यवाही इथं करायची आहे। तर ही एक महत्त्वाची जी काही खुलासा होता तर तो खुलासा येणं गरजेचं होतं, कारण बऱ्याच उमेदवारामध्ये जो काही संभ्रम होता नेमकी परीक्षा या ठिकाणी 24ला होणार
का नेमकं ह्या ठिकाणी पुढे पोस्टपोन होणार, तर त्या अनुषंगाने हा महत्त्वाचा जो काही खुलासा आहे तर हा सध्या बघा आजच्या दिवसाला 13/5/2025ला या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने हे खुलासा जे काही पत्र असेल तर ते सध्या इथं करण्यात आलं आहे. तर ह्याच्यावरनं जे काही सध्या बघा स्टेटमेंट होतं की 21/3/2025चं सध्या बघा पत्र जे आहे पूर्वसूचनेचं, त्याच्यामध्ये मे आणि जून ह्याच्यामध्ये बघा परीक्षा होणार अशा पद्धतीने होतं. तसं सदर परीक्षेसाठी जी काही आवश्यक पूर्वतयारी करावी अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी 21/3/2025च्या प्रसिद्धीपत्रकामध्ये सध्या बघा सांगण्यात आलं होतं. आणि त्यानुसार ह्या ठिकाणी जे इथं स्टेटमेंट आहे तर ह्या स्टेटमेंटनुसार सदर परीक्षा नियोजित केलेला या ठिकाणी जे काही वेळ आहे तर त्या वेळेमध्ये सध्या घेण्यात येणार आहे अशा पद्धतीने इथे सांगण्यात आलं आहे. तर इथं आता स्पष्ट सध्या क्रिस्टल क्लिअर झालं आहे की जी परीक्षा आहे तर ती नियोजित वेळेनुसार म्हणजे 24 तारखेपासून सध्या बघा सुरुवात होणार आहे. तर त्या अनुषंगाने तुमची जी काही तयारी असेल तर ती तयारी सध्या इथं सुरू ठेवा. आता जे काही हॉल तिकीट असेल तर ते हॉल तिकीट आता सध्या बघा आपल्याला जवळपास परीक्षेच्या 7 दिवस अगोदर म्हणजे तुमची परीक्षा आता सध्या बघा 24 तारखेला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. म्हणजे तुमचे जे हॉल तिकीट असेल तर ते जवळपास 17-18 तारखेपर्यंत या ठिकाणी 24 तारखेला एक्झाम असणाऱ्या उमेदवारांचे बघा या ठिकाणी येतील. तर अशा पद्धतीने जे हॉल तिकीट आहे तर ते देखील क्रिएट होतील. तसंच बघा जी अपडेट येईल ती अपडेट आपण ह्या ठिकाणी ऑफिशियल जी काही वेबसाईट आहे तर ह्या वेबसाईटवरनं सध्या तुमच्यापर्यंत पोचवत असतो. तसंच बघा हे पत्र असेल किंवा इतर जे काही पुढील येणाऱ्या बाबी असेल परीक्षा संदर्भात तर ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील अवेलेबल होईल. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तिथं जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. तसंच बघा महत्त्वाची या ठिकाणी अपडेट होत्या. ह्याच्यामध्ये परीक्षेसंदर्भात एक महत्त्वाचा जो काही खुलासा आहे तर तो खुलासा आपल्याला ह्याच्यावरनं कळतो आहे. तर सध्या ज्या उमेदवारांचं अजूनही परीक्षा ह्या ठिकाणी बघा फॉर्म अप्लिकेशन करायचं बाकी असेल तर त्यांनी 14/5 म्हणजे ह्या ठिकाणी बघा उद्याच्या दिवसापर्यंत तुम्ही करून घ्यायचं आहे. रात्रीपर्यंत सध्या पेमेंट आणि महत्त्वाचं जे काही अप्लिकेशन फॉर्म असेल तर ते सध्या बघा या ठिकाणी करण्यासंदर्भात लास्ट जी सुविधा असेल किंवा लास्ट जी मुदत आहे तर ती सध्या इथं असणार आहे. त्यानंतर कोणत्याही प्रकारची मुदत भेटणार नाही. तर हे महत्त्वाचं जे पत्र आहे तर ते पत्र सध्या बघा होतं. महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. आता या ठिकाणी कोणत्याही बातमीचा बघा गोंधळात न पडता 24 तारखेला परीक्षा सुरू होणार आहे. या दृष्टीने अभ्यास जो असेल तर तो अभ्यासाला सध्या बघा गती वाढवा. दिवसाची रात्र करा, रात्रीचे दिवस करा. आता आपल्याजवळ जे दिवस उरलेले आहे तर ते दिवसामध्ये सध्या बघा जे काही सोनं करता येईल तर ते करून घ्या. तर सध्या हा एक महत्त्वाचा परीक्षा संदर्भात खुलासा होता. तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी वेळोवेळी भेट देत राहा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटपर्यंत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य करा, त्याच्यावरती योग्य तो रिप्लाय आपण देऊ. तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.